नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया या फॉरेन ट्रेड या धड्यामधला आपण एक क्वेश्चन बघणार आहोत. ॲन्सर क्वेश्चन नंबर 7 ॲन्सर इन डिटेल हा जो प्रश्न आहे त्यामध्ये एक्सप्लेन द मीनिंग अँड रोल ऑफ अ फॉरेन ट्रेड हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या प्रश्नाचं पूर्ण उत्तर आपण बघणार आहोत. सो लेट्स डिस्कस. सो फॉरेन ट्रेडच्या अगोदर इंटरनल ट्रेड म्हणजे काय आहे. लुक ॲट द डेफिनेशन ऑफ अ इंटरनल ट्रेड. Buying and selling of goods and services within the boundaries of a nation refers as a internal trade. अंतर्गत व्यापार हा काय आहे की जेव्हा एखाद्या देशाच्या सीमारेषेच्या अंतर्गत भागामध्ये जो व्यापार केला जातो त्याला अंतर्गत व्यापार असं म्हटलेलं आहे. आणि फॉरेन ट्रेड काय आहे तर इंटरनॅशनल ट्रेड कन्सिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन बिटवीन रेसिडेंट ऑफ अ डिफरंट कंट्रीज. विविध देशांमध्ये केला जाणारा जो व्यापार आहे त्या व्यापाराला विदेशी व्यापार असं म्हटलेलं आहे. आणि विदेशी व्यापार हा प्रत्येक देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा व्यापार आहे. कारण मग हेच आपण बघणार आहोत की विदेशी व्यापाराची भूमिका काय आहे, मीन्स रोल ऑफ अ फॉरेन ट्रेड. तर या ठिकाणी विदेशी व्यापार म्हणजे जगातल्या विविध देशांमध्ये केला जाणारा जो व्यापार आहे त्याला विदेशी व्यापार असं म्हटलेलं आहे. रोल ऑफ अ फॉरेन ट्रेड. Trade is an engine of a growth of an economy because it's play an important role for economic development. In the developing countries, it represents a significant shares of a domestic product. So foreign trade is important for every country. For role and importance, व्यापार हे एक आर्थिक विकासामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे किंवा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली म्हणजे ट्रेड इज इंजिन ऑफ अ ग्रोथ ऑफ ॲन इकॉनॉमी. आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये विदेशी व्यापार हा देखील महत्त्वाचा आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये विदेशी व्यापाराची वाटा जो आहे तो जास्त असतो. तर फर्स्ट पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेड या रोल ऑफ अ फॉरेन ट्रेड. फर्स्ट पॉईंट, टू अर्न अ फॉरेन एक्सचेंज. Means it is very foreign trade is play very important role in earning foreign exchange. It provide foreign exchange which can be used a very productive purpose, and foreign trade is remarkable factor in expanding foreign trade. विदेशी गुंतवणुकीद्वारे आपल्याला काय फायदा होतो याची आपण चर्चा करतोय. तर यामध्ये पहिल्यांदा परकीय चलन मिळतं आपल्याला. टू अर्न फॉरेन एक्सचेंज म्हणजे या ठिकाणी फॉरेन ट्रेड हेल्प्स टू अर्न फॉरेन एक्सचेंज की विदेशी परकीय चलनाची प्राप्ती करून देण्यासाठी आपल्याला हा विदेशी व्यापार महत्त्वाचा आहे. देन आहे इनकरेज इन्व्हेस्टमेंट. फॉरेन ट्रेड क्रिएट ॲन अपॉर्च्युनिटी फॉर द प्रोड्युसर्स टू रीच बिहाइंड द डोमेस्टिक मार्केट. इट एनकरेज देम टू प्रोड्यूस मोर गुड्स फॉर एक्सपोर्ट अँड दिस लीड ॲन इन्क्रीज इन टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ इन ॲन इकॉनॉमी. गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं म्हणजे या ठिकाणी उत्पादकांना संधी मिळत असते नवीन गुंतवणूक करण्याची, वस्तूंची निर्यात करण्यातून त्यातून अधिक उत्पादन घेण्याचं प्रोत्साहन या विदेशी व्यापारामार्फत मिळतं. म्हणजे देशांतर्गत बाजारपेठांच्या पलीकडे वस्तूंचं उत्पादन किंवा गुंतवणूक किंवा वस्तूंची विक्री करण्यासाठी विदेशी व्यापार प्रोत्साहन देत असतो. त्यामुळे इट हेल्प टू एनकरेज इन्व्हेस्टमेंट. देन डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशन. So foreign trade, it leads to division of labor and specialization at world level, and some countries have abundant natural resources, so they should export raw material and import finished good from other countries which are advanced in skilled manpower. या ठिकाणी श्रम विभागणी आणि विशेषीकरण म्हणजे काही देशांकडे मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती असते आणि तो देश त्या कच्च्या मालाची निर्यात करू शकतो आणि हे सर्व विदेशी व्यापारामुळे शक्य होतं. त्यामुळे विदेशी व्यापार श्रम विभागणी आणि विशेषीकरणासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. देन ऑप्टिमम अलोकेशन अँड युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. Specialization resources channelized for the production only those goods which would highest returns, and the rational allocation and specialization of resources the international level due to foreign trade. की या ठिकाणी साधनांचं पर्याप्त वाटप आणि वापर होतो. विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती साधनांचा पर्याप्त वापर होत असतो. काही जी दुर्मिळ साधनं आहेत ती वस्तूच्या उत्पादकाकडे वळवली जात असतात ज्यातून महत्तम लाभ प्राप्त होत असतो. म्हणजे फॉरेन ट्रेड अल्सो हेल्प टू ऑप्टिमम अलोकेशन अँड युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. देन स्टॅबिलिटी इन अ प्राइस लेवल. इट हेल्प टू कंट्रोल अँड द चेंज इन द प्राइस लेवल and keep demand and supply position stable, which is in turn stabilize the price level in the economy.
किंमत स्थैर्य, मागणी आणि पुरवठ्याची स्थिती ही जी आहे ती स्थिर राहते विदेशी व्यापारामुळे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत किंमत स्थैर्य निर्माण होतं. देन अवेलेबिलिटी ऑफ मल्टिपल चॉईस. लुक ॲट दिस फॉरेन ट्रेड इज ऑल्सो हेल्पफुल टू राईज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल. लोकांच्या राहणीमानाची गुणवत्ता, दर्जा सुधारण्यासाठी हा देखील विदेशी व्यापार महत्त्वाचा आहे. म्हणजे इट प्रोव्हाइड मल्टिपल चॉईस इम्पोर्टेड कमोडिटीज, कारण इथे आपल्याला वस्तूंची विविधता उपलब्ध होते. तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा विदेशी व्यापार असल्यामुळे तो गुणात्मक आणि उच्च उत्पादनाची खात्री देत असतो आणि त्याच्यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होत असते. त्यामुळे 6 आहे अवेलेबिलिटी ऑफ अ मल्टिपल चॉईस. देन आहे ब्रिंग रेप्युटेशन अँड हेल्प अर्न टू गुडविल. या ठिकाणी एक्सपोर्टिंग कंट्री कॅन अर्न reputation, goodwill in international market. For example, like country Japan, Germany, Switzerland have earned a lot of goodwill, reputation in foreign market. They are qualitative product of electronic goods. प्रतिष्ठा आणि नावलौकिक मिळते. म्हणजे जापान, जर्मनी, स्वित्झर्लंड हे उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची निर्यात केल्यामुळं या देशांना विदेशी व्यापारामध्ये प्रतिष्ठा आणि नावलौकिक प्राप्त झालेला आहे. तर या सर्व मुद्द्यांच्या आधारे तुम्ही विदेशी व्यापाराचं महत्त्व समजून घेऊ शकता. म्हणजे विदेशी व्यापार इट हेल्प टू अर्न फॉरेन एक्सचेंज. देन आहे इट इन्क्रीज टोटल इन्व्हेस्टमेंट इन द इकॉनॉमी. इट हेल्प टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी ऑफ द प्रोड्युसर्स. इट हेल्प टू यूज मॅक्सिमम अलोकेशन अँड युटिलाइज रिसोर्सेस टू प्रोड्यूस मोर गुड्स अँड सर्व्हिसेस. Then a stability of price, it help to control change in the price. Availability multiple due to availability import goods, it help to improve standard of living of the people in the country. Bring reputation and it help to earn a goodwill. And these all points are the these all points show that the importance of the foreign trade. So I hope this is a very important video to you, and thanks for watching.